फॉर्च्युनरमध्ये बसून हम्म. हातावर भाकरी पुढच्या सीटवर बसून ते भाकरी खाणं मागून शूट करणं, अ, असा हा काळ आहे. या काळात रोज सकाळी आपल्या गोठ्यातलं शेण काढणं असेल, सायकलवर फिरणं, व्यायाम करणं, लोकांना भेटणं, हे सगळं करणं आणि हे सगळं करत असताना ते सोशल मीडियावर टाकणं सोडा. तुम्ही WhatsAppवर सुद्धा नाही आहेत. हो, मी ते बंदच केलंय. म्हणजे अ, हे अविश्वसनीय नाही. आम्हाला अविश्वसनीय वाटेल. आता मी सांगितलं प्रेक्षकांना तर त्यांना वाटेल, की बच्चू कडू आलेत म्हणून त्यांच्यासाठी हे तोंड देखलं बोलतोय की काय? तो एक समज करून ठेवला आहे लोकांनी. म्हणजे तुम्ही यशवंतराव चव्हाणची कारकीर्द पहा. जे ज्या राजकारणी लोकांनी काही घडवलं, हं, त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर आपण कुठेच नाही बसत तसं पाहिलं तर. हं. म्हणजे काहीच नाही आपण. त्यांनी खूप कष्ट केलेले आहे आणि ह्या आणि साधेपणात आनंद वाटतो तुम्हाला सगळा? माझं असं म्हणणं आहे दाखवणं हा चांगली गोष्ट नाही. हं. परंतु त्याच्यात राहून अ, त्याला जगणं. एकरूप होणं. हां. म्हणजे वागणं फक्त नाही. हं. एकरूप झालं पाहिजे ना. मला एकरूप झालं तर मग त्याच्यात म्हणजे मी फक्त शेण काढलं पण एकरूप झालं नाही. गोरक्षण से सेवा से बढ़कर गोरक्षण हो नहीं सकता. सेवा महत्त्वाची आहे आणि गोरक्षणाचे नारे वेगळे आहे. पण सेवेतूनच गोरक्षणाची निर्मिती आहे. हं. ते कुठं आपण डोक्यात घेतोय. काय होतंय प्रत्येक वाक्यान शब्दामध्ये आणि हं. प्रत्येक आवाजामध्ये, डरकाळीमध्ये माझं मताचं गणित लपलेलं आहे. आता ती या देशाला घातक ठरत आहे खरं तर. हं. काय होतंय का बुलडोजरनं एक घर पाडलं, ये धर्मवीर नहीं होना हमको. हं. हमने घर बना के दिया, ये धर्मवीर होना.